आज नारंगी रेल्वे फाटक क्रमांक 41चा जो फ्लायओव्हर आहे तो 10 वर्षांनी पण का होऊ नये, परंतु आज त्याचं भूमिपूजन झालं. त्याबद्दल मी सगळ्याच ज्या लोक तिथे त्या ओपनिंगला होते पालकमंत्र्यांचे सगळ्यांचे आभारी आहे, खासदारांचे आभारी आहे. परंतु हा ब्रिज होत असताना माझा भूमिपुत्र मेला गेला. जे 16 लोकांचं ॲक्विशन करून चुकीच्या पद्धतीने ॲक्विशन केलेलं आहे. जी अलाइनमेंट होती, जी पहिलं ॲक्विशन केलेलं होतं त्या अलाइनमेंटमध्ये काम न करता अनऑथराइजली ती अलाइनमेंट चेंज करून त्याचं काम करण्यात आलं, कारण 2 अनऑथराइज बिल्डिंग वाचवण्यासाठी. आणि तो फ्लायओव्हर त्या HDLच्या कंपाऊंड ऑफिसच्या इकडे उतरवण्यासाठी जे अगोदरचे ज्यांना टाळा आरोपी आमदार होते त्यांनी त्याच्यामध्ये HDL आणि आत्ताचे एव्हर्शन यांच्याकडून 140 करोड रुपये, मी नेहमी एलिगेशन करतो कधी पण डम असेल ते हवं, 140 करोड रुपये त्यांनी 2 गोष्टीसाठी घेतले, HDL आणि त्याच्यानंतरची एव्हर्शन आणि रुस्तमजी. याच्यात फायदा कोणी केला? फ्लायओव्हर पुढे उतरवला HDLच्या याच्यामध्ये, त्याच्यानंतर ती एव्हर्शन रुस्तमजी आले आणि त्यांच्याकडून 140 करोड रुपये गेल्याचं माझं एलिगेशन आहे. पण हा फ्लायओव्हर होत असताना माझा भूमिपुत्र मेला गेला. दुःख वाटते की ह्या गोष्टींची माहिती माननीय पालकमंत्र्यांना नाही आहे. माझं पालकमंत्र्यांना हात जोडून निवेदन आहे, तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये येत असताना ज्या गोष्टीचं तुम्ही भूमिपूजन करता, ज्या प्रोग्रामला तुम्ही जाता, तर इकडच्या खासदार आहेत आमदारांशी डिस्कस न करता जाता का? आज आम्ही काळे झेंडे दाखवणार होतो, परंतु खासदारांची बोलणं झाल्यावर आम्ही ते स्थगिती दिली. त्याला एक चांगलं काम होतं, आम्ही पॉझिटिव्ह आहेत, पण आज त्याची ओपनिंग होऊनही शेतकऱ्यांना त्याचं बेनिफिट दिलं नाही आहे. आणि चुकी कोणाची? तर प्रशासनाची. जो डेप्युटी इंजिनियर त्याला उलटं टांगलं पाहिजे, फॅनला आणि मिरचीची धूर दिली पाहिजे. हे ह्याच लायकीचे आहे की तुम्ही अलाइनमेंट चेंज करत असताना डिझाईन सर्कलची त्यांना परत जी स्ट्रक्चरल डिझाईन आहे ती डिझाईन सर्कल PWD कडून घ्यायला पाहिजे, ते न घेता हा अनऑथराइज ब्रिज बांधलेला आहे असं आम्हाला वाटतं. तुम्ही बघा, ब्रिज हा स्ट्रेट लाईन मध्ये असायला पाहिजे, पण हे सगळे स्क्यू मध्ये ब्रिज बांधलेले आहेत. उद्या ऍक्सिडेंट होणार, इकडे मरणार कोण? माझा भूमिपुत्र, इकडचा लोकल माणूस. मग अशा प्रकारे जर शासन चुकीच्या पद्धतीने कोणाचे बिल्डिंग अनऑथराइज बिल्डिंग बांधायला जर चुकीच्या पद्धतीने ॲक्विशन न करता तिकडे रोड आणि ब्रिज बांधत असेल ते योग्य नाही. ह्या लोकांना ह्यांच्यावर, या प्रशासनावर अंकुश पण राहायला पाहिजे. जर अनऑथराइज काम केलं तर इकडच्या बिल्डरला तुम्ही MRTP लावता, या ऑफिसरना MRTP लावलं पाहिजे. मला 1 वर्षापूर्वी सांगितलेलं, जे ED मध्ये कमिशनर गेले त्यांनी, की आम्ही सगळ्यांना TDR देऊ, पण 16 शेतकऱ्यांना TDR दिला नाही. TDRची प्रोसिजर कोण करतं? की शासन त्याचं पेपर नोटीस काढते की ही जागा ॲक्विजिशनला गेलेली आहे. ह्याच्यानंतर रेव्हन्यू त्याच्यामध्ये इंटरफरन्स करतो, त्याचा TLR होऊन त्यांची जागा मोकळी होऊन शेतकऱ्याला मुआवजा दिला जातो. परंतु ही प्रोसेस आजपर्यंत झालेली नाहीये. दुर्दैवाची गोष्ट वाटते. एक चांगलं काम असताना इकडे फक्त मरतो इकडचा भूमिपुत्र, जागा जाते माझ्या भूमिपुत्राची. म्हणून मी गणेश नाईक यांना हात जोडून सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून सांगतो, आगरी सेना नेहमीच BJP साठी पॉझिटिव्ह राहिलेली आहे, पालघर जिल्ह्यात अनुषंगाने महाराष्ट्रात. आणि अशा प्रकारे जर आमचाच भूमिपुत्र मरत असेल तर आम्ही काय करायचं? त्यामुळे परत एकदा पालकमंत्र्यांना सांगतो की प्रशासनाला सांगून लवकरात लवकर यांचा TDR देण्यात यावा. आणि हा अनऑथराइज ब्रिज आहे. आणि ज्यांनी याच्यामध्ये माझं लेटर आहे महानगरपालिकेला, कधीचं लेटर आहे बघा, त्यांच्यावर त्या ऑफिसरवर ॲक्शन घ्यायला पाहिजे. कारण रिवाईज जर तुम्ही रिवाईज सँक्शन केलं नाही डिझायनिंग सर्कलमधून तर तो अनऑथराइज आहे. सेम ब्रिज हा तुम्ही आता भाटपाड्याला बांधल्या, त्याची पण तीच परिस्थिती आहे. आम्ही कोर्टाकडून नोटीस देऊनही प्रशासन आम्हाला त्याच्याबद्दल आन्सर देत नाही, ही दुःखद स्थिती आहे. आपण जेव्हा पालघर जिल्ह्याला एक 4थं मुंबई म्हणून डिक्लेअर केलेलं मुख्यमंत्र्यांनी, तर पुढच्या 30 वर्षाचं प्लॅनिंग करून डिझायनिंग झाली पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे की ज्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना सुखसुविधा मिळाली पाहिजे.